ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. अरे माणुसकी धर्म आहे या देशाची, अरे माणुसकी धर्म आहे या देशाची. फक्त आणि फक्त या देशासाठी जगा, या देशासाठी जगा. तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजेच स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो, लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आज आपण या स्वतंत्र दिनानिमित्त एक महत्वपूर्ण सेशन ठेवलेले आहे. या महत्वपूर्ण सेशन बद्दल तुम्हाला माहिती करून देण्यासाठी मी आज इथे लाईव्ह आलेलो आहोत. 15 ऑगस्ट म्हणजे काय, स्वतंत्रता म्हणजे काय, आपल्याला स्वतंत्रता प्राप्त झाली 15 ऑगस्ट रोजी आपल्याला स्वतंत्रता प्राप्त झाली. नेमकं स्वतंत्रता म्हणजे काय आणि 15 ऑगस्ट हा दिवसच का निवडण्यात आला याबद्दल त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मी तुमच्याबद्दल थोडक्यात मांडणार आहे. तर 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता, आपल्याला भारताला 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वतंत्रता प्राप्त झालेली आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी. तर 15 ऑगस्ट पूर्वी भारत देश हा कोणाच्या अधिपत्याखाली होता, तर 15 ऑगस्ट पूर्वी भारत देश हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. आणि आपण 200 वर्ष ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतो, ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये होतो. आणि त्या पूर्वीपासूनच आपण ऐतिहासिक जर पार्श्वभूमी भारताची जर बघितली तर इसवी सन 1600 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली तेव्हापासूनच एक न्यू रवली होती, तेव्हापासूनच भारत देश थोडं पद्धतीनं पाय पसरण्याचं काम ब्रिटिश लोकांनी भारतावर चालू केलं. जेव्हा मुघल बादशाह जहांगीर होते, या मुघल बादशाह जहांगीर त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1600 इसवी सनामध्ये थॉमस रो यांनी जहांगीर पासून एक फरमान घेतला, आम्हाला काय करायला द्या, तर आम्हाला व्यापार करायला द्या. सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने भारताला गुलाम करून टाकलेला हा ब्रिटिश अधिपत्य. त्यांनी एक्झॅक्टच आपल्या भारतामध्ये हुकुमशाही गाजवली नाही, तर त्यांनी व्यापार करण्यासाठी भारतामध्ये आलेले होते. कारण भारत हा देश हा खूप श्रीमंत होता, याचा मला गर्व आहे आणि तुम्हाला पण गर्व व्हायला पाहिजे. मसाल्याच्या बाबतीत असो, सोन्याच्या बाबतीत असो, म्हणून भारताला सोनी की चिडिया असे म्हणतात. आणि जहांगीरच्या कार्यकाळामध्ये थॉमस रो, एलिझाबेथ, त्यांची राणी एलिझाबेथ, ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्यापासून एक फरमान घेऊन, एक चार्टर घेऊन भारतामध्ये त्यांचा प्रवेश झाला. आणि त्यांनी भारतामध्ये फक्त आणि फक्त व्यापार करण्याच्या उद्देशानं भारतामध्ये आले होते. परंतु व्यापार करत थोडे पाय पसरत भारत देशाला आपल्या 200 लगभग मी तर सांगतो 600+ वर्ष जे आहे भारत जे आहे त्यांच्या अधिपत्याखाली 200 वर्ष तरी सुरुवात 1600 इसवी सन पर्यंत झालेली आहे. 1600 इसवी सन मध्ये झालेली. 1498 साली जेमोरिनच्या शासनाखाली वॉस्को दे गामा आलेला होता कालिकट बंदरगावरती. जेमोरिन तेव्हा शासक होते. तेव्हा येऊन तो काही मसाले घेऊन गेला होता, इलायची घेऊन गेला होता आणि काही मसाले घेऊन गेला होता आणि जाऊन पोर्तुगाल पासून तो आला होता आणि पोर्तुगीज तो होता. पोर्तुगाल मध्ये जाऊन तो हा आपला 1 पटीनं आणलेले मसाले हे 20 पटीनं तो विकला होता. म्हणजे 20 पट नफा होता इथला जो पदार्थ होता त्या मसाल्याचे पदार्थ म्हणजे 20 पट नफा. त्याच उद्देशानं पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले. नंतर भारत देश हा 1987च्या रिव्हॉल्ट मध्ये 1957च्या रिव्हॉल्ट मध्ये 1857च्या उठावाच्या नंतर
भारत देश हा थोडं जे आहे स्वतंत्र प्राप्तीकडे वळत गेलेला. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये कलकत्तामध्ये झाली होती. बेंगॉलमध्ये ईस्ट इंडियाची कंपनीची स्थापना झाली होती 1600 मध्ये. आणि 1665 मध्ये हुगली नदीच्या किनारी कलकत्तामध्ये हुगली नदीच्या किनारी त्यांची पहिली जी आहे फॅक्टरी उभारण्यात आलेली होती. त्यांनी उद्देश त्यांचा एकच होता, आम्ही तो व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत. परंतु व्यापार करण्याच्या मागचा दृष्टिकोन त्यांचा व्यापार करण्याचा नव्हता. व्यापार करत 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 तो एक शासनकर्ते बनले. जनतेला लुटण्याचं काम, कर गोळा करण्याचं काम हे ईस्ट इंडिया कंपनीकडून चालू झाली. तर 1757 मध्ये प्लासीचा युद्ध झाला. बंगालचे नवाबाकडून ते युद्ध झाला 1757 ला. त्याच्यानंतर 1757चा युद्ध त्याने जिंकले आणि त्यांची जी मनशा आहे, त्यांचं जे ध्येय आहे आणखीन वाढलं. त्याच्यानंतर 1764 साली बक्सरचा युद्ध झाला. या बक्सरच्या युद्धाला ट्रिपल अलायन्स असे म्हटले जाते. यांच्यामध्ये एक बाजूला ईस्ट इंडिया कंपनी होती आणि दुसऱ्या बाजूला म्हणताना राजा शहा आलम, मुघल शासक शहा आलम द्वितीय, त्याच्यानंतर मीर कासिम, त्याच्यानंतर सिराजुद्दौला, या तिघांचं गठबंधन एका जागी आणि ईस्ट इंडिया कंपनीचं गठबंधन एका जागी रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखाली 1764 साली बक्सरचा युद्ध झाला. काही भारताचेच लोक होते जे गद्दारी केले. गद्दारी करून जेव्हा 1764 मध्ये बक्सरचा युद्ध झाला तेव्हा हे तिघ सुद्धा परास्त झाले आणि ईस्ट इंडिया जी कंपनी आहे ते जिंकली. 1764 साली तिन्ही एकत्र आले होते. सिराजुद्दौला एकत्र आला होता, मीर कासिम एका जागी आला होता, मुघल शासक शहा आलम द्वितीय एका जागी आला होता आणि तिघांची गठबंधन मिळून तिन्ही फोर्स एका जागी होते आणि एका जागी ईस्ट इंडिया कंपनीची फोर्स होती. तरी सुद्धा रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखाली बक्सरचा युद्ध झाला आणि 3 जण परास्त झाले आणि ईस्ट इंडिया कंपनी जिंकली. जेव्हा बक्सरचा युद्ध झाला आणि ईस्ट इंडिया कंपनी जिंकली आणि हे तिघही परास्त झाले तेव्हा मात्र या ईस्ट इंडिया कंपनीचे जे सहकारी लोक होते, या ब्रिटिश लोक होते, यांची मनशा आणखीन वाढली, यांचं धैर्य आणखीन वाढला, यांची हिंमत आणखी वाढली. तेव्हा डायरेक्ट पहिले प्रशासन त्यांनी स्वतः करत नव्हते, एक मोहरा ठेवत गेले समोर. नवाबांना समोर ठेवायचं आणि शासन आपण चालवायचं. नवाबाला फक्त कठपुतणी जशी नचवायची असते त्याच पद्धतीनं त्यांनी कठपुतणी नचवण्याचं काम त्यांनी केले. परंतु जेव्हा बक्सरचा युद्ध झाला 1764 ला, बक्सरचा युद्ध जेव्हा 1764 ला झाला तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट ऑफ द बेंगॉल स्वतः प्रशासन चालवायला लागले. तेव्हापासून थोडं पाय पसरत बेंगॉल, कलकत्ता, बेंगॉल पासून सुरुवात करून ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ सगळा भारतभर जो आहे त्यांचा प्रशासन व्यवस्थापन करण्याचं काम त्यांनी केले. केव्हा त्यांची हिंमत वाढली? जेव्हा सगळे राज्यकर्ते परास्त झाले होते. 1764 साली जेव्हा बक्सरचा युद्ध झाला, त्या बक्सरच्या युद्धाच्या नंतर ईस्ट इंडिया कंपनीचे जे लोक आहेत प्रशासन करत होते, नंतर ते स्वतः शासक बनले आणि गव्हर्नमेंट ऑफ द बेंगॉल म्हणून त्यांनी कार्यभार आपला सुरुवात केली. गव्हर्नमेंट ऑफ द बेंगॉल, गव्हर्नमेंट ऑफ द बेंगॉल. थोडं पाय पसरत आले तर होते व्यापार करण्यासाठी, आले होते व्यापार करण्यासाठी, परंतु व्यापार करण्याचा उद्देश त्यांचा नव्हता, शासन करण्याचा त्यांचा उद्देश होता. व्यापार करण्याचा उद्देश त्यांचा नव्हता, शासन करण्याचा उद्देश होता त्यांचा.
त्याच्यानंतर 1987 साली 1957 रिव्हॉल्ट झाला. 1857चा उठाव झाला. त्या 1857च्या उठावानंतर या ईस्ट इंडिया कंपनी जी शासन होती ते शासन नष्ट झाला आणि थोडं जे आहे भारत देश स्वतंत्रतेकडे वळण्याचा प्रयत्न झाला. स्वतंत्रकडे वळण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा मुघलांचं आधिपत्य होतं 1607 साली, त्याच्या लगभग 1707 पर्यंत जेव्हा औरंगजेब याचं मृत्यू झालं तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी थोडं त्यांचं बळ वाढलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. 1707 नंतर जे मुघल शासक आले, रंगीला बहादूर, असे काही मुघल शासक थोडे स्ट्रॉंग होते. जागोजागी त्यांचा जो सेंटर होता दिल्ली पासून त्यांचा शासनाचा कारभार चालायचा, परंतु दिल्लीमध्ये त्यांचा शासनाचा कारभार चालला नाही. थोडं करत एक जे राज्यकर्ते स्वतः स्वतंत्र झाले आणि सगळी बनवलेली जी सत्ता होती मुघलांची ती नष्ट झाली आणि बाजूला प्रशासन करण्यात आलेलं ईस्ट इंडिया कंपनीने हे सगळं गोडर पाहिल्याच्या नंतर स्वतः प्रशासक बनले. स्वतः त्यांनी प्रशासन 1857च्या उठावानंतर 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीला खूप जोर आला. असं सांगता येणार नाही. 1857 क्रांती झाली तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी नष्ट झाली म्हणण्याचा प्रयत्न करत नाही. तो प्रशासन करत होती. तो प्रशासन नष्ट झाला आणि 1857 ते 1947 पर्यंत ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या आधिपत्याखाली भारत देश होता. ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया. ईस्ट इंडिया कंपनीचा ऱ्हास झाला, डिक्लाइन झाला. ईस्ट इंडिया कंपनीचं डायरेक्ट शासन करते ते गेले. नंतर महाराणी व्हिक्टोरियाच्या आधिपत्याखाली भारत देश 1857 पासून ते 1947 पर्यंत ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या आधिपत्याखाली. त्याच्यानंतर खूप प्रचंड मागणी करण्यात आली. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन 1945, अशा पद्धतीनं छोटे मोठे उठाव भारतामध्ये करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली छोटे मोठे हजारो उठाव तीव्र रुग्णावतारानुसार जे आहे तीव्र आंदोलने भारतामध्ये करण्यात आली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून रॉबर्ट 1945, 1946, 1947 या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारताला स्वातंत्र्यता प्राप्त करण्याची चळवळ सुरुवात झाली. 1946 रोजी कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवण्यात आलं. या कॅबिनेट मिशनचं नेमकं उद्देश एकच होतं की भारताला स्वतंत्रता प्राप्त करून द्यायची. जेव्हा विचार करण्यात आला की भारताला आता स्वतंत्रता प्राप्त करून द्यायची, कशा पद्धतीनं भारताला स्वतंत्रता प्राप्त करायची, म्हणून एक चर्चा करण्यात आली. एक मिशनची स्थापना करण्यात आली. त्या मिशनचं नाव कॅबिनेट मिशन. आणि तेव्हाच 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली. काँग्रेसची स्थापना झालेली होती 1885 या वर्षात. आणि त्याच काळामध्ये या ब्रिटिश लोकांनी भारतीय समाजामध्ये भारतातील असणाऱ्या जनतेमध्ये एक दुवा उत्पन्न केला होता. हिंदू आणि मुस्लिम मध्ये कट्टरता आणण्याचं, त्यांच्यामध्ये फोडा आणि राज्य करा हे त्यांचं उद्देश ध्येय होतं. फोडायचा आहे, कशा पद्धतीने फोडायचा आहे? फोडायचा आहे धर्माच्या नावाखाली फोडायचा आहे, फोडायचा
आहे, जातीवादी करायची आहे, अशा पद्धतीनं जातीवादी त्यांनी केली होती हिंदू आणि मुस्लिमांमध्ये. म्हणून 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि एक स्वतंत्र देशाची मागणी करण्यात आली. मुस्लिम लोकांचं देश वेगळं आणि हिंदू लोकांचं देश वेगळं करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. मोहम्मद जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली 1947 नाही तर 1946 रोजी एक नवीन स्वतंत्र देशाची निर्मिती करण्यात आली. त्या देशाचं नाव म्हणजे पाकिस्तान. मोहम्मद जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली 1906 वर्ष. आणि 1947 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाला. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले प्रधानमंत्री. 2 देशाची विभागणी करण्यात आली, 2 देशाची फाळणी करण्यात आली. एक मुस्लिम लीगच्या माध्यमातून मोहम्मद जिन्ना यांना वेगळा करून एक पाकिस्तान देशाची निर्मिती करण्यात आली आणि दुसऱ्या सलग जी आहे भारताची विभागणी करण्यात आली. म्हणून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वतंत्रता प्राप्त झाली. तेव्हा 2 देशाची निर्मिती झाली, एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. ब्रिटिश लोकांचं एकच होतं, फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा, फूट पाडा आणि राज्य करा, फूट पाडा आणि राज्य करा, एकच उद्देश. आताही भारतामध्ये आपल्याला फोडा आणि राज्य करा हे ब्रिटिशांचं धोरण आहे. काही राज्यकर्ते वेग धोरणांना पुढे नेत आहेत. तर तुम्ही समजून घ्या, आपण भारताचे नागरिक आहोत. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. हजारो भाषा भारत देशामध्ये बोलले जातात, हजारो सण समारंभ भारतामध्ये बोलले जातात, संविधानानुसार 22 भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. तर भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. हजारो संस्कृती जोपासलेला भारत देश आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब है भाई भाई असा भारत देश आहे. तर ब्रिटिशांचं जे थोडा आणि राज्य करायचं धोरण होतं, तर हे धोरण आपल्याला अंमलात आणायचं नाही माझ्या देशवासी. 15 ऑगस्ट हा दिवसच का निवडण्यात आला? तर विश्वयुद्ध, दुसरा विश्वयुद्ध 15 ऑगस्ट 1945 रोजी विश्वयुद्धाला विराम चिन्ह आलं होतं. विश्व जे आहे युद्धातून बाजूला सारलं होतं. म्हणून त्या कॅबिनेट मिशनने 15 ऑगस्ट हा दिवस चांगला दिवस आहे, आपल्यासाठी शांतीचा दिवस आहे म्हणून निवडण्यात आला 15 ऑगस्ट हा दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही 9 ते 10च्या सुमारास सर्व प्रशासकीय इमारतीमध्ये देशाचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे. आणि 15 ऑगस्ट 1947 10 वाजेच्या सुमारामध्ये लाल किल्ल्यावरती 21 तोफांची सलामी देऊन भारताचा तिरंगा, भारताचा ध्वज जे आहे 15 ऑगस्ट भारताचा तिरंगा, भारताचा ध्वज जे आहे 15 ऑगस्ट